केंद्र सरकारने ग्रामीण रोजगार व उपजीविकेसाठी विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड उपजीविका मिशन ही नवीन योजना सुरू केली असून भाजप पदाधिकाऱ्याकडून गावोगावी जनजागृती मोहीम राबवली जात आहे। या योजनेसाठी 60% निधी केंद्र सरकारकडून आणि 40% निधी राज्य सरकारकडून दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। पूर्वीच्या रोजगार हमी योजनेत 100 दिवस रोजगार मिळत होते, तर नव्या योजनेत 125 दिवस रोजगाराची तरतूद असल्याचा दावा करण्यात आला आहे। मजुरांना दर आठवड्याला वेतन देणे बंधनकारक असून वेतन देण्यास विलंब झाल्यास व्याजासह नुकसान भरपाई देण्याची तरतूद असल्याचे सांगण्यात आले। ग्रामीण भागातील कामांची निवड पंचायत विकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि कामगार प्रतिनिधी यांच्या संयुक्त निर्णयाने केली जाणार आहे। दरम्यान कर्नाटक राज्य सरकार या योजनेला सहकार्य करत नसल्याचा आरोप भाजप नेते धनंजय जाधव यांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या महिलांना भेट देत जनजागृती मोहीम सुरू केली असून अनेक महिला कामगारांनी या योजनेला पाठिंबा दर्शविल्याचे आयोजकांनी सांगितले आहे। नमस्कार। उद्योग खात्री योजना ही 100 दिवस मिळतच होती आम्हाला, पण आता रामजी योजना आहे ही आम्हाला मान्य आहे, पण याच्यामध्ये आठवड्याच्या आत पेमेंट नाही झाला तर आम्हाला त्यांनी भरपाई दंड म्हणून भरपाई द्यावं लागेल, हे पण मान्य आहे। मोदी सरकार ही आम्हाला योजना चांगल्या हे केलेली आहे, ही आम्हाला मान्य आहे। ह्या योजनेला आम्ही स्वागत करतो। आम्हाला रोजगार दिलेले आहेत। पहिला 100 दिवस होतं, आता 125 दिवस झालंय आणि आम्हाला लेट न पेमेंट दिलं तरी आमचं बरोबरी 4 दिवस लेट झाले तर व्याज घालून द्यायचं आहे। जी रामजीचं स्वागत करतो आणि मोदीजींना धन्यवाद। नमस्कार। आज मी सामरा गावातील उद्योग खात्रीमध्ये काम करणाऱ्या आपल्या भगिनी आहेत, महिला आहेत, त्यांच्या बरोबर तुम्ही उपस्थित आहे। ज्या ठिकाणी काम चालतं आहे तिथं मी आलेलो आहे। आज केंद्र सरकारनं जी रामजी योजना नवीन उद्योग योजना जी जारी केलेली आहे ती पूर्वीच्या योजनेपेक्षा खूप चांगली आहे। याच्या आधी 100 दिवसाचं काम मिळायचं, पण आता 125 दिवस कामाची गॅरंटी मोदी सरकारने दिलेली आहे आणि आठवड्यात त्यांना पेमेंट मिळावा याचीसुद्धा त्याच्यात तरतूद करण्यात आली आहे। जर आठवड्यात पेमेंट नाही मिळाला तर ते दंड म्हणून त्या महिलांना भरपाई द्यावी याचीसुद्धा त्याच्यात तरतूद करण्यात आलेली आहे। पण दुर्दैवानं कर्नाटकातील काँग्रेस सरकार या योजनेला विरोध करत आहे, कारण आपल्या हिश्श्याचे 40% पैसे देण्यासाठी या सरकारकडं पैसे नाही आहेत। सरकारनं दिवाळी काढलेली आहे। महिलांच्यावर त्यांनी अन्याय करायला लागले, त्यांच्या हातातून रोजगार हिसकावून घेत आहेत आणि महिलांच्यावर ह्या झालेला अन्याय महिला खपवून घेणार नाहीत। ह्या सरकारला आज नाही उद्या नक्कीच धडा शिकवतील।